हा जामनेरचा चंदू आणि चाळीसगावचा एजंट हा मंगू, या चंदू आणि मंगूने आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि एका विकासाला खीळ पोचवण्याचं काम या चंदू मंगूच्या जोडीने केले, लक्षामध्ये घ्या. धोकादारी पाठीत खंजीर खुपसणे याच्या पलीकडे राजकारणात ऐकायला मिळत नाही. त्या ठिकाणी एक मैत्रीचं उदाहरण खासदार उमेदवारांनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून उभं केलं. जो वचननामा शिवसेनेने दिलेला त्यातलं पहिलं वचन आहे, पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लुटलं गेलेलं वैभव मी शिवरायाच्या शपथ घेऊन सांगतोय, ते महाराष्ट्रात मी पुन्हा आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. पैसे कमवायला लागला. हा जामनेरचा चंदू आणि चाळीसगावचा एजंट हा मंगू, या चंदू आणि मंगूने आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि एका विकासाला खीळ पोचवण्याचं काम या चंदू मंगूच्या जोडीने केले, लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून आज नंबर 2च्या पैशाची मस्ती यांच्या मस्तकामध्ये आहे. सत्तेमधून पूर्ण काढता येईल का, याला मारता येईल का, याला जिरवता येईल का, याला गुन्हा दाखल करता येईल का, या सत्तेच्या मस्तीमध्ये कार्यकर्ते यांना नोकर वाटायला लागले. मालक आणि नोकर अशी संघटनेची जागा कार्यकर्ता आणि नेता नाही, तर नोकर आणि मालक त्या ठिकाणी डोक्यामध्ये यायचं आली. या सगळ्यांना आपल्याला हद्दपार करण्यासाठी आजची विजयी सभा आपण आज या ठिकाणी उद्धवजी साहेबांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी घेतोय. आणि म्हणून आज या 2 नंबरच्या पैशाच्या माध्यमातून लक्ष्मीचं दर्शन जिल्ह्याला या आठवड्यामध्ये होणार आहे, लक्षामध्ये राहू द्या. मला बरेच जण बोलले, दादा ओल्या पार्टी सुरू आहे म्हणजे 5-5 क्विंटलचं मटण एका गटाला त्या ठिकाणी देत आहेत. आणि कार्यकर्ते आमच्या राजूदादा त्या ठिकाणी विचारतात तेव्हा ते सांगतायत की जाऊ द्या दादा, आम्ही कोणाचंही खाल्लं मटण, मात्र दाबू मसालीचं मटण, हा विश्वास त्या ठिकाणी देत आहे. पण आज लक्षामध्ये घ्या, यांना मी सांगू इच्छितो कि शाख से टूट जाए वो पत्तियां नहीं है हम, शाख से टूट जाए वो पत्तियां नहीं है हम, आंधियों से कह दो अपने औकात में रहो तुम, अपने औकात में रहो तुम. जो वचननामा शिवसेनेने दिलेला आहे, जो वचननामा शिवसेनेने दिलेला आहे त्यातलं पहिलं वचन आहे, पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लुटलं गेलेलं वैभव मी शिवरायाच्या शपथ घेऊन सांगतोय, ते महाराष्ट्रात मी पुन्हा आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढे उद्योगधंदे तुम्ही महाराष्ट्रातून नेले, वित्तीय केंद्र नेलं गुजरातला, नेलं बल्क ट्रक पार्क गुजरातला नेला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला नेला, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला नेला, डायमंड मार्केट गुजरातला नेला. हे सगळे जे काय आहे हे महाराष्ट्राची झालेली लोट, त्याची व्याजासकट वसुली करून मी पुन्हा महाराष्ट्राला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्यांना तुमचा जो काय हमी भाव आहे त्यावेळेला मी तुम्हाला देऊन दाखवला होता, तो तुमचा हमी भाव
इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला देऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक माझा एक प्रयत्न आहे की तुमच्या खतावरती बी बियाणं कीटकनाशक याच्यावरती जो जीएसटी आहे तो जीएसटी मी माफ करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. अगदी छोटे व्यापारी सुद्धा जे आहेत ज्यांना जीएसटीचा छळ होतोय, कर दहशतवाद, जरा कुठेतरी एखादा हप्ता चुकला की उचलतात आणि तुरुंगात टाकतात. मग काय सुरू होतं? चंदा दो आणि धंदा लो. भाजपचा पक्ष राहिलेलाच नाहीये. भाजपा पूर्वीसारखा राहिलेलाच नाहीये. उगाच हे उन्मेजरा वगैरे सगळे भाजपा सोडून का शिवसेनेत आले? कारण एक तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये जे गद्दारीचं राजकारण सुरू केलं ते म्हणजे हिंदुत्व नाहीये, अजिबात नाहीये. मोदीजी, तुम्ही आमच्या शिवछत्रपतींच्या पवित्र भगव्याला गद्दारीचा कलंक लावला. आजपर्यंत महाराष्ट्राने तुम्हाला 40 पेक्षा जास्त जागा देऊन दिल्लीच्या तख्तावरती बसवलं होतं. तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेशी नाही केली, तुम्ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही केली, तुम्हाला भरघोस आशीर्वाद देणाऱ्या महाराष्ट्राची तुम्ही गद्दारी केलेली आहात. 50 ओके, एकदम ओके. हे लहान तो सुद्धा का ओरडते? आज शेतकरी, इकडे सुद्धा शेतकरी आलेत का रे? आले. मग आता तुमची हालत काय आहे? आज मोदी संपूर्ण राज्यभर फिरतात, आज सुद्धा कुठेतरी नगरला होते. का पाळी आली तुम्हाला? जेव्हा शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा एवढ्या सभा मोदीची तुम्हाला महाराष्ट्रात कधी घेण्याची गरज नव्हती लागली. पण आज तुम्ही शिवसेना फोडलीत, राष्ट्रवादी फोडलीत. अरे फोडली म्हणजे काय फोडलं तुम्ही? मोठी केलेली माणसं तुम्ही फोडलीत, पण ज्यांनी मोठी केली ती सगळी छोटी माणसं माझ्यासोबत मोठ्या ताकदीने उभी आहे. आणि चाणक्य तुम्ही जे म्हणता, ज्या चाणक्याला तुम्ही मानता त्या चाणक्यानेच लिहून ठेवलेलं आहे की शत्रू किती बलवान असेल तरी जेव्हा अनेक छोटी माणसं एकत्र येतात तेव्हा त्या बलवान शत्रूचा पराभव हा निश्चित असतो. आणि तो पराभव महाराष्ट्र तुम्हाला आज करून दाखवेल. तुमचा महाराष्ट्र एकटा पुरेसा आहे. हे माझं वैभव तुम्हाला सांगितलंय भरलेलं आहे. आणि म्हणून एकच मला तुमच्याकडनं वचन पाहिजे. निवडणूक किती तारखेला आहे? 13. भाजपाचे वाजवायचे 3-13. आणि आपला उमेदवार कोण? निशाणी नक्की. आणि नंबर तो 1 नंबरच्या मताने समोर कोणी उभा असेल तर एक लक्षात घ्या, जे मोदी सांगते की समोरच्या भाजपच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदीला मत. म्हणून आम्हाला मोदी सरकार नको, आम्हाला आमच्या हक्काचं भारत सरकार पाहिजे. म्हणून मला इकडनं करण दादा हा खासदार करून पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.